लावले ना बाबा असा चालू ना कोण मी आणि आमच्या लाईटीवर पण हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। आज भाजीला आमच्याकडे भेंडीची भाजी, मटकीची आमटी, कारण मटकी संपवायची आहे, किलोभर मटकी आणलेली आहे। फ्रीज अजून सुरू केलेलं नाही कारण सकाळपासूनच लाईट गेली इथं, इलेक्ट्रिसिटी। बहुतेक भागामध्ये काहीतरी काम सुरू आहे म्हणे। कोणी सांगितलं? कोण बाहेर ऐकत होतं, ते इलेक्ट्रिशियन आले तर त्यांच्या घराकडचे तिकडचे, ते काहीतरी बोलत होते। शेंगदाणे डीमार्ट मधून आणले, त्याला लागलेल्या मुंग्या, ते जरा साफ करून दिलेत, मी आता भाजून घेते। मम्मी यायला लागले, अजून काही सामान आम्हाला आणायचं होतं, ते मम्मी फोन करून करून तासभर हे घेऊ ते घेऊ हे घेऊ ते घेऊ, आता ते सगळं सामान सांगितलं। कारण आम्ही माउंटवाला जो वॉल माउंटवाला फॅन आणलेला, तर तो काय झाला, त्याचा इश्यू काय झाला फॅनचा? काय सिलिंग फॅन बसले, हा सिलिंग फॅन बसले, माउंटवाला इथं उपयोगाचं नाही म्हटलं, कारण लगेच गॅस विजणार। त्याच्यापेक्षा स्टँडिंग वाला जो असतोय ते वापस देतोय, आणि स्टँडिंग वाला एक घेऊन यावून सांगितलंय। आणि त्यांनी पण अक्षय आता येतील थोड्याच वेळात। आणि खूप जण विचारतात ब्रासलेट बाबांना दिलीस की नाही, त्यांना आवडले की नाही, तर आता ते अक्षय घेऊन होते। झालेलं काय, बाबांना जे ब्रेसलेट मी घेऊन आले, मी अंदाजानं आणलेलं, पण त्याच्या हाताला ते बसलं नाही, म्हणजे पूर्णच फिट्ट बसलं, असं बसतच नव्हतं, म्हणजे पूर्ण ह्याच्या पण देत होतं। आणि त्याच्यामुळे मग ते मी त्यांना जे सोनार आहेत साईराम ज्वेलर्स कांजूरचे, तर त्यांना मी सांगितलं की दुसरं पाठवून दे। मग अक्षयने जाऊन दुसरं घेऊन आला, मग आज देईन मी त्यांना। घर भारी वाटलं, मम्मी आले ढीगभर सामान घेऊन सगळं। काय देऊ, सरबत पाणी काय पिणार? सरबत करतो थांब जरा। हे पाणी कोणी उलटलं? आरव हे कोणी उलटलं? ये कौन है? अरे अभिनंदन अभिनंदन करा त्याला, उचलून या। हा काय बक्षीस भेटलाय। मध्ये कधी आलीस तू? मामानं आज मला आश्चर्याचा धक्का दिला एकदम अचानक येऊन, भाचीचं घर बघून। आणि ते मम्मी पण चालले आता, चलो बाय बाय। शिस्तात जावा, यात्रेला या सहकुटुंब सहपरिवार। आपण व्हेज माणसं आहोत, आपला व्हेज मेनू खूप चांगला आहे, बेस्ट आहे। गाया इकडे जाण्याची तेच म्हणाला बघितलीस, माझ्या बरोबर नाही। मग त्यावेळी ती डिझाईन नव्हती, ह्यावेळी डिझाईन अवेलेबल होती। हे बघ ना, बाबांचं ब्रेसलेट आलेलं आहे, मी पण बघितली, मला राहू दे का ते त्याच्या हातात, लूज पाहिजे जरा अजून, एवढं नको घालून घालून होणार ते लूज। काय बाबाचं पण भारी वाटतं हो। मग तेच बोलतोय, हे मस्त वाटते डिझाईन कशी वाटली? कशी पाहिजे का तुला? मला आवडली, मला डिझाईन मस्त आहे। असं करा, असं चांगले पडत नाही ना, हात वरती करा, पडते काय बघा, तसं नाही हो, असं खाली तू वरती करा म्हणालीस म्हणून त्यांनी वरती हात असं असं वरती करा म्हटलं, पडते काय बघा। हे सगळं काढा माझ्या हाय ना बरोबर, आवडलं? बैलगाडा म्हणतोय त्याचं कसं सोनं असतं राहू दे तेवढं। हे कितीच आहे? सगळ्यांची जेवण खावणं आता आवरले, आता पसारा एवढा पडले, कारण काही जणांचे उपवास आहेत, काही जण आम्ही जेवणारी होतो। आणि बाबांना ब्रेसलेट दिले, तर त्यांना इथे खूप आवडलं, सगळ्यांनाच ती डिझाईन खूप आवडली। तर आता हा जो पसारा आहे तो आवरून घेते। फ्रीज आणलाय आणि अजून इलेक्ट्रिसिटी आली नाही, एकदा आली आणि येऊन गेली, आता आल्यानंतर फ्रीजची पूजा करून थांबले, तोपर्यंत हा जो पसारा आहे तो पटपट आवरून घेते। आणि शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे तर तो बनवायला घेते। त्याच्यामुळे मंदी पाटाचं पाणी वाहतं। काय झालंय आज, काल बहुतेक म्हणजे सुळ्यात मत नाही तरी एवढा पाऊस असा पडला नाही, नॉर्मल पडला, पण एकदमच एक्स्ट्रीम असा नाही। बाकीच्या गावामध्ये भरपूर पडला, कोवाडमध्ये तरी भरपूर नुकसान झालं म्हणतो ती मम्मी। आणि त्याच्यामुळे कसं की खूप साऱ्या गावामध्ये इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला। आणि सुळ्यामध्ये सुद्धा सकाळी लाईट होती आणि फ्रीजची पूजा करायची बसले मी, इलेक्ट्रिसिटीच गायब आहे। तर मग काय माहीत आज येते की नाही, काही माहीत नाही। मी पनीर मागून घेतलं होतं की तन्वी वगैरे आले आणि पालक पनीर वगैरे करूया, किंवा त्याला पनीरची मी ज्या पद्धतीने करते ग्रेव्हीवाली भाजी वगैरे, तर ते आवडते, तर ते तरी करूया म्हणून ठेवलं, पण लाईटच नाही आहे।
आणि तरी पण सुद्धा करेन, एवढं काही इश्यू नाही. पण मिक्सरने लाईट नाही त्याच्यामुळे ग्रेव्ही बनवता येणार नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि गरम खूप व्हायला लागले आज, काय माहीत बहुतेक संध्याकाळी पाऊस पडतोय की काय माहीत नाही, कारण मी फुल ड्रेस घातला की त्याच्यामुळे कळत नाही आहे. हां, वातावरण खूप छान, म्हणजे बाहेर आलं तर काय वाटत नाही, थंडगार छान मस्त वाटायला लागले. काय आता इलेक्ट्रिसिटी लवकर येईल तर बरं होईल. पाणी बिनी येऊन आज नशीब पाणी सोडलेलं की शेतामध्ये खूप प्रॉब्लेम करतात पाण्याचा, तरी सोडतच नाहीत लवकर. आज यांनी ग्रुपवरती टाकलेले त्याच्यामुळे लवकर सोडले की काय माहीत. आणि पण तुमचे कमेंट्स खूप छान येतात, त्यामुळे म्हणजे आत्ता थोडं मध्ये वाचलं, संध्याकाळी म्हटलं निवांत बसून सगळ्या कमेंट्सना रिप्लाय करूया. एक दोन एकदम नोटिफिकेशन हातात मोबाईल घेतल्यानंतर जे नोटिफिकेशन येतं त्यावाल्या मी बघितलेल्या आहेत. नाहीतर आत्ता मला मोबाईलमध्ये म्हणजे जवळजवळ 3:30ला माझी कामं आवरली सगळी, कारण आज काही जणांचा उपवास होता. सकाळी नाश्ता वेगळा होता, जेवणाचं वेगळं होतं, त्याच्यानंतर मम्मीनं काही सामान घेऊन आले होते तर तो पसारा वेगळा होता. त्यामुळे खूप पाणी आलं, त्यामध्ये कपडे वगैरे धुवायचे होते, त्याच्यामुळे खूप लेट झाला. मशीन असल्यामुळे मुंबईला ही कामं सगळी पटपट होतात आणि इथे कसं सगळी कामांना थोडासा वेळ लागतो. 3:30ला आवरलं, त्याच्यानंतर टाचा खूप दुखायला लागला. मग त्याच्यानंतर मी जाऊन झोपले थोडा वेळ, चहा वगैरे सगळ्यांना करून दिला, बाबा वगैरे परत पत्रिका वगैरे द्यायला जवळच्या इथं गेले होते. मग मी झोपले थोडा वेळ, उठले तरी पण इलेक्ट्रिसिटी नव्हती. आता बघू काय काय. तोपर्यंत हा आजूबाजूचा परिसर छान असा, इकडे सूर्यनारायण देवता सूर्यास्त होत आहे आणि इथून इकडे घरी जातो रोड, इकडे बाजूला हवं जरासं. इथं 2 घरे आहेत, हे इथे एक घर आहे, त्याच्यानंतर इकडे अजून घर आहेत, इकडे घर आहेत, इकडे घर आहे. गाव मेन तिकडं राहिलंय, हे जे दिसतंय ना इथे, तर इकडे गाव राहिलंय असं आहे. तर मग चला, वायरमनला मी एवढे फोन करतोय, खरं काय रिस्पॉन्स देत नाही आणि लाईट अजूनही आलेली नाही घरात, त्यामुळे आता तसंच स्वयंपाक बनवणं चालू आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की बाजूच्या घरात लाईट आहे, आमच्या घरात लाईट नाही. म्हणजे आमच्या साईडचे जे चुलते आहेत त्यांच्या घरात आहे, पण हे घर आणि आमचं म्हणजे अजून मोठ्या चुलत्यांचं घर आहे, तर तिथेच इलेक्ट्रिसिटीचा काय इश्यू झाला काय माहीत नाही. वायरमनला तक्रार केली तर तो फक्त येऊन काय बघून गेला काय माहीत नाही, तो रिटर्न गेला. शेतात राहिलं ना लक्षच देत नाही तुझं, गावामध्ये जेवढं लक्ष येतं तेवढं. म्हणजे आमची नेमकी घरं आहेत. किती घरं असते शेतामध्ये? 10-15. पण मेनली तेच समजत नाही की एवढं लक्ष काय देतं. म्हणजे पाणी पण 3-4 दिवसातून एकदा सोडतात आणि इलेक्ट्रिसिटीचा पण इश्यू हा, म्हणजे यात्रेच्या निमित्तानं तरी त्यांना वाटत नाही इथं माणसं राहतात. यात्रेच्या निमित्तानं तरी मला वाटलं होतं की लाईट वगैरे इलेक्ट्रिसिटीचं तरी चांगलं नियोजन करतील, कारण इकडे बाहेर बाकीच्या गावामध्ये काल जसं पाऊस पडला तसं इकडे एवढा वादळ वाऱ्यासाठी पाऊस पडला नव्हता की सगळं छप्पर वगैरे उडून जाणं किंवा असलं, त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू होण्याचा प्रॉब्लेम नव्हता. का केलं माहिती. आणि इथे आम्ही सांगितलं की इथे एक साईडच्या घरामध्ये आणि तर नाही, तरी पण ते काही आले असे काय उद्धट वर्तन केलं घेऊन गेले. तो मला काय बोलला माहिती आहे, तुम्ही लाईट हे आल्यानंतर कॉल करायला पाहिजे होते. आल्यानंतर कसं करणार, लाईट नव्हतीच आमच्याकडे, मी चेक कसं करणार म्हणे. इलेक्ट्रिसिटी नाहीच आहे ना एक दिवस. बघू आता काय होतंय. तसंच मी स्वयंपाक करते, आमची भात तरी केलेलं आहे. आता भाजी फोडणी घालायची. मी पनीर खरं तर ते आणलं होतं की पालक पनीर करायचं बनवायसाठी म्हणून. आता फ्रीज आणलं तर आज राहील फ्रीजमध्ये म्हणून, तर आज लाईट इलेक्ट्रिसिटीच नाही तर ते खराब होणार. आणि आता अर्धा किलो पनीर आहे ते. अक्षय पण गरम होते म्हणून तो गेला आता आजऱ्याला. अक्षय आणि दादा, मी तन्वी, ताई, आरव, बाबा आणि सचिन, आम्ही एवढे जण आहोत आता. हम 5 हम 6. तर आता पटकन भाजी आवडते. बघू आता इलेक्ट्रिसिटी करेल. आरती पूजा करायची पण राहायचे तुम्ही फ्रीजचे. चला तेव्हा चालू राहा म्हणा. तू जेवढा होईल तेवढा चालू हो. होय, अगं 20 वर्ष आपण येईल का? येणार ना. आपण पुढच्या वर्षी, आता पुढच्या वर्षी कधी येईल ना त्यावेळेस ते असणार. 20 वर्षाच्या पुढे जाणार नाही. लावले ना बाबा, असा चालू राहा. कोण मी? आणि आमच्या लाईटीवर पण तुम्ही पण चालू राहा. बाबा फ्रीज असा चालू राहू देत आपला. चला, आपला हा फ्रीज सॅमसंग वाला आहे आणि आम्ही ऑलरेडी सगळं भरून ठेवलेलं हौशेनं. लाईट नेमकी आली आता. आम्ही काय काय बेत केलेला पण तो फसलेला आहे थोडा, पण होईल आता. चला, आता लाईट आली म्हटल्यानंतर ठीक आहे. चला, आता हे पेढे जरा देऊन येऊयात आपण साईडच्या मॅडम. लावली की हळद कुंकू? लावले हातापाशी लावलेलं. ठीक आहे. प्रमुख अतिथी वाढ किती फ्रीजला
सीखने का अभी ये सीखना पड़ेगा। अरे उधर से लो, मैं ये कैमरा पुरता नहीं उनको, हाइट ज्यादा है। मोटी चाल, कैमरा मोटा पुरता नहीं है उनको। और अच्छे से जरा स्टाइल से करो ना फिर ऐसा। कुठलं ते मूवी आणि भाजी पण चांगली झाली फायनली। पेढे घ्या। द्यायचे का? हे आपला उपवास आहे. आता सोडून सुटत आला. दूध पिताय पेढा खाताय। नाही नाही मी जेवणच सोडणार.